सासूबाई, हे तुझ्या आईचं घर नाही, नीट राहायचं. सूनबाई, तुमच्या तरी आईचं कुठे आहे, तुम्ही पण नीट राहा, आल्या मोठ्या. सून, सासूबाई, तुमचे सगळे दागिने मला द्या. सासू, मग मी काय घालू? सून, तुम्ही सूर्यनमस्कार घाला. उत्तम आरोग्य हाच खरा दागिना. सासू, सूनबाई, तू सांगितलं नाहीस तुझ्या अंगात येतं म्हणून. सून, काय? सासू, तुझा केस विस्कटलेला डीपी बघितला. सून, अहो सासूबाई, तो अंघोळ झाल्यावर काढलेला सेल्फी होता. सून, अहो सासूबाई, तुमची गुलाबी साडी इस्त्री करता करता थोडीशी जळाली. सासूबाई, हरकत नाही, माझ्याकडे तशीच अजून एक साडी आहे. सूनबाई, माहीत होतं मला, म्हणून तर त्या साडीचा तेवढा तुकडा कापून मी ह्या साडीला जोडला. सासू, अगं सूनबाई, उठ, मला करंजी तळायच्या आहेत. सून, मग मी काय कढईत झोपले का? तळा की मग. सासू आपल्या भावी सुनेला म्हणते की, मी तुझी मराठी पाहून ठरवेन की तुला सून करायची का नाही. सासूबाई, तुझे शिक्षण किती? सूनबाई, नेत्र चहा. सासूबाई, म्हणजे? सूनबाई, IIT. सासूबाई, अगं सूनबाई, याने बघ पॅन कार्ड गिळले, काही तर कर पटकन. सूनबाई, शांत व्हा. सासूबाई, त्यांना आधार कार्ड पण गिळायला सांगा. दोन्ही लिंक झाल्याशिवाय काहीच करू शकत नाही. सासू, काय गं, तुझ्या मोबाईलला काय झालंय? सून, बिघडलाय. किती वेळा सांगू? सासू, सांगत राहा, बरं वाटतंय. सूनबाई, मी तुम्हाला कामात मदत करू का? सासूबाई, का गं, नेटपॅक संपला वाटतं. सासूबाई, अगं सूनबाई, एक काळ असा होता की आम्ही 5 रुपयात अंडी, दूध, किराणा आणत होतो. सूनबाई, आता ते शक्य नाही. आता सगळीकडे CCTV कॅमेरे लावले आहेत. सासूबाई, अगं सूनबाई, देवघरातील घंटी फ्रीजमध्ये का ठेवली आहेस? सूनबाई, मी पुस्तक वाचत होते. या पुस्तकात असं लिहिलंय की, इन सबका मिश्रण बना के 1 घंटा फ्रीज में रखें. सासूबाई अजून देवापुढे हात जोडून बसल्या आहेत. लग्न जुळवताना मुलग्याची पत्रिका आणि मुलगीची पत्रिका जुळली नसली तरी चालेल, पण सुनेची आणि सासूची पत्रिका जुळली पाहिजे, तरच संसार सुखाचा होईल. मुलगा काय जुळवून घेतोयच की. एकदा गणूच्या बायकोला गुंडांनी किडनॅप केलं आणि तिचं बोट कापून गणूला पाठवलं. त्यावर गणूने ते बोट परत पाठवलं आणि त्याच्याबरोबर एक संदेशही पाठवला की, उंगली से क्या पता चलेगा, खोपडी भेज खोपडी. गण्या बंड्याला विचारतो, काल तुझा मूड ऑफ का होता आणि आज एवढा आनंदी का आहेस? त्यावर बंड्या म्हणतो, काल मी 20,000ची साडी बायकोला घेऊन दिली आणि आज ती तुझ्या बायकोला दावायला गेली आहे.